ऑनसाचा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. रतिलाल भिवंडी तालुका क्रिकेट संघाचा आपण जर विचार केला, रतिलाल देखील टॉप 10 या खेळाडूमध्ये त्याची देखील वर्णी लागते. कारण संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकडे अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे. रतिलाल आदिती 11 पिंपलास या संघातील सर्वात महत्त्वाचा कणा. या ठिकाणी मात्र चुनला फ्लिक काढण्याचा प्रयत्न. बीट झाला होता फलंदाज आणि धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न पाहिला होता. खऱ्या अर्थाने धाव घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते कॉलिंग झालं नव्हतं फलस्वरूप आणि महत्त्वाचा फलंदाज नॉन स्ट्रायकर फलंदाज तुषार याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. पहिला गडी बाद. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सुनील, ज्यानं स्वर्गीय रतन सेठ प्रतिष्ठान गाजवलं. काय कमालीचा खेळ त्या स्पर्धेमधून ज्यानं केला तोच हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आदित्य 11 पिंपलासच्या संघाचा सुनील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कपिल. यास अक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला नव्हता. मधल्या इष्टीवरचा चेंडू होता, पायावर आला तो. हलकासा प्रश्न पंचांना विचारला, पंच देखील संमत. आणि महत्त्वाची विकेट, बिग विकेट. मला वाटतं त्या षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज कपिल. रतिलाल याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय रमाकांत. रमाकांत हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा कणा आहे. आता मात्र आदिती 11 संघाचं जर अपडेट पाहिलं, सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 दिग्गज फलंदाज की ज्यांच्यावर परिपूर्ण संघाची मदार आहे. रमाकांत एक टेक्निकल बॅट्समन आहे, अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू ज्याला आपण म्हणू शकता. रमाकांत आता मात्र गोलंदाजच्या माध्यमातून थोडीशी चूक पाहतोय. चेंडूची फेक थोडीशी स्क्वेअर झाली आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेते. अमांतर धाव. या अमांतर धावांनी संघात धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. यस, या अगोदर मी म्हटलं होतं रमाकांत याच्याकडे चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना फलंदाज. खराब चेंडू उत्तम प्रकारच्या माध्यमातून चेंडू ऑन साईडचा बिग ब्लास्ट. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पर्धेक सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार जर बॅटमधून साधला. या 6 धावांनी संघात धावसंख्या 22. आज स्वादिष्ट आणि रुचकर जेवण देखील प्रत्येक संघाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. पुन्हा एकदा चेंडूला स्वीप केलं. स्क्वेअर ऑफ विकेट. यास 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षणाला बीट करून समाजा बाहेर जाणारा चौकार रमाकांत याच्या बॅटमधून. अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम मित्र आपण पाहतोय. बिग एट घेण्याचा प्रयत्न, मोठा पटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना फलंदाज रमा याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. त्या चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज कपिल. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांची धावसंख्या होती ती 26. प्रतिवरचा आपण साधारण विचार केला तर 13 धावांची सरासरी. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची ऑर्गनाइज कमिटी. खेळाडू कक्षामध्ये
आयोजक आपण पाण्याची व्यवस्था करायची प्लीज. विजय भाऊ, आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेट महोत्सव 2026 अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा हा खेळ कधी कधी खऱ्या अर्थानं आपण जीवनाचा प्रवास करताना इतक्या टेन्शनमध्ये असतोय की आपल्याला मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची जास्त गरज असते आणि खऱ्या अर्थानं तेच मनोरंजन धडे या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिले जातात. उत्तम दर्जाचं एंटरटेनमेंट. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. गोलंदाज अनिल, लॉंग रन पंचांना क्रॉस करतो, राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय सुनील. अनिल विपक्ष सुनील. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा फेक. आणि फलंदाजाचं मी कौतुक करेन. डिसिप्लिन काय असतं, शिस्त काय असतं, त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सुनीलच्या माध्यमातून पंचांच्या निर्णयाचं वाट न पाहता स्वतः मैदान सोडतोय. खेळाडू वृत्ती काय असतं याचं एक उत्तम उदाहरण. रणजी स्पर्धा 2026 काल स्पर्धेला प्रारंभ झाला आणि कालच्या स्पर्धेमधून काय कमालीचा आवाज तुम्ही ऐकलात. मी भिवंडीकर या नावाने खऱ्या अर्थानं एक वेगळी आणि आगळी छाप या भिवंडीकरांच्या मनावर ज्याने खऱ्या अर्थानं समाजामधून अधिराज्य करावं असा आमचा परममित्र संदेश भिवंडीकर कालच्या स्पर्धेमधून ज्यानं अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं समालोचन केलं. विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणसमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला नव्हतं. बघा, फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं असेल तुमचं फुटवर्क. चेंडूची लाईन रिटर्न फार गरजेचं असतं. अंदाजून खेळण्याचा प्रयत्न कराल तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता येणार नाही आहे. चेंडूची लाईन रेट करणं, मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं, चेंडूवरची नजर, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. उमेश आता मध्ये चेंडू हलक्यात फक्त टॅप केला, चेंडू जातो पॉईंटला. क्षेत्ररक्षक दक्ष, एकापेक्षा जास्त काही नाही. खऱ्या अर्थानं ताडाली येथे नुकतीच संपन्न झाली. आपण एक स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये बंदरामध्ये काल्लेर अगेन्स्ट आदिती पिंपळाच्या 2 दिग्गज संघामधून सामना चालू असताना शेवटच्या अंतिम ओव्हरमधून पिंपळाच्या संघाला 6 धावांची गरज होती आणि 5 चेंडूमधून फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. आणि शेवटच्या चेंडूवर जेव्हा 3 धावांची गरज असताना हाच तो फलंदाज ज्यानं चौकार मारला होता. आउटसाइड एज, चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. आणि त्या चौकारानं आदिती 11 पिंपळाचा संघ तिकडे विजय झाला. आणि विजय झाल्यानंतर मात्र त्या संघानं पुन्हा एकदा मागं बघलं नव्हतं, पाठीमागं पाहिलं नव्हतं आणि त्या स्पर्धेचा विनर ठरला, स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला. उमेशच्या बॅटमधून तो चौकार आला होता. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होते, कार्पेट चेंडू जातोय डीप लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाही आहे आणि फलस्वरूप मात्र चेंडू त्याच क्षेत्रक्षणाला बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार रमायच्या बॅटमधून. धावसंख्या 4ने पुढे धावसंख्या होती ती 31-31. लॉस ऑफ 3 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू पोर्टवेल संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष मनोज जोशी आणि त्यांचे ऑल टीम्स, त्यामध्ये आमचे मुसाबाई असतील, जगदीश नाईक असतील, संदेश पाटील असतील, संदीप मोरे असतील. आता मात्र बिग ब्लास्ट, चेंडूची लाईन लवकर हिट केली. ऑनसाईडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला, चेंडू सीमाच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक षटकार. रमा याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि मोठे फटक्यांची एक ताकद जसा बॅटमधून आहे ते मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना फलंदाज. या 6 धावांनी आधी 3 पिंपळाचा संघ पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. संजय कोळी फॅम टीम, संजय कोळी या संघाचे करतात सर्व आहेत सध्या यूट्यूबच्या क्या बात आहे.
वेलेचं सहकार्य चांगलं केलेल्या मी कालवार संघाचं कौतुक करेन, कारण की पहिल्या 3 ओव्हरसाठी ज्यानं फक्त खर्च केले 14 मिनिटं. चला, सोनादेवी टेमगर संघाचा कॅप्टन आणि वीर तानाजी दापोडे संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच आम्हाला जॉईन व्हायचं आहे. यानंतर या 2 दिग्गज संघामधून आपण तिसरा सामना स्पर्धेमधला पाहणार आहोत. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर गोलंदाज दीपक येतोय. पहिल्या 3 ओव्हरचा आपण विचार केला 3 बाद 37. सन्माननीय हेमंतजी गुळवी मुसाबाई तुम्हा सर्वांचे लाडके या स्पर्धेसाठी ज्यांचं अपार कष्ट अपार मेहनत खऱ्या त्या स्पर्धेचं नियोजन देखील त्यांच्या माध्यमातून पाहतोय. खरं आता तुमच्याकडे एखादी स्पर्धा किंवा एखादा कार्यक्रम करायचा असेल तर त्याचं नियोजन फार महत्त्वाचं असतं आणि खऱ्या अर्थानं मुसाबाई यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाचं नियोजन या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. कालवार संघाच्या वतीनं शेवटचा अंतिम ओव्हर हाताळताना गोलंदाज दीपक. डिफेन्सिव्ह फटका हलक्यातपणे फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं टाप केलं जातं. ह्याचं कारण देखील आपण पाहू शकता. समोरच्या फलंदाजाला एक संधी देण्याचं काम उमेश याच्या माध्यमातून झालं, कारण रमा याला जास्त जास्त स्ट्राईक देण्याचं काम त्याच्या माध्यमातून दिलं जातं. पुल अँड सक्सेसफुल. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. हाफ टॅकरमध्ये चेंडूचा फलंदाज शप्पल झाला. ऑनसेटचा बिग ब्लास्ट ऑफ विकेट. चेंडू जातो बॅकवर्ड बरेच सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपकचा षटकार हो गेला. आधी 3 पिंपळाच्या संघाचं जर आपण अपडेट पाहिलं तर सलामीवर येणार खऱ्या अर्थानं रतिलाल अतिशय संयमी आणि शांत खेळाडू आणि मला वाटतं जगदीश नाईक यांचा सर्वात लाडका खेळाडू. अत्यंत संयमी आणि शांत रतिलाल वंडर ऑफ भिवंडी. खऱ्या अर्थानं क्रिकेटचं नाव लौकिक करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जगदीश नाईक आणि त्यांचा सर्वात लाडका खेळाडू रतिलाल. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू देखील समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू काढी क्षेत्ररक्षक गोलंदाज जाईल कॅरी केली जाईल का. यास षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज दीपक. महत्वाचं विकेट ज्यानं बाद केली. बिग विकेट बडी सफलता या प्राप्त होते गेंदबाज दीपक. रमा याची खेळी मात्र संपुष्टात. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लिखित येईल का आम्हाला जॉईन व्हा. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय जितेंद्र. क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा सध्या भिवंडी तालुक्याचा आपण विचार केला. एकमेव स्पर्धेचा बोलबाळा अध्यक्षक 2026 भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यूफोडो संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष मनोजी जोशी यांची देण आपण पाहतोय आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आमचे मुसाबाई असतील, जगदीश नाईक असतील, संदीप मोरे असतील, पिंटू संदेश पाटील असतील आणि त्यांची ऑदर्स टीम या स्पर्धेसाठी ज्यांचा अथक परिश्रम. चेंडूला फ्लिक काढण्याचा प्रयत्न. यास मधल्या एसटीवरचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसाद चालवता चेंडू पायावर आदळतोय. हलकासा प्रश्न पंचांना विचारला जातो आणि पंच देखील संमत आणि महत्वाची विकेट. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद करतोय गोलंदाज दीपक म्हात्रे. नेक्स्ट बॅट्समन संघाचा कॅप्टन सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. डावखुरा फलंदाज आहे. अदिती 11 पिंपलास
विपक्ष जय कालिका माता कालबार या दोन दिग्गज संघामध्ये एक जबर सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने स्पर्धेला जॉईन येते. प्रेक्षकांमध्ये खास करून आमच्या संघटनेचे माजी मेंबर मान्य श्री घनश्यामजी भोईर हे देखील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधला सुनील पाटील याला एक निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. और क्रमांक शेवटचा अंतिम और प्रगती पथावर आहे. लास्ट डिलिव्हरी शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. धावसंख्या 44-4. चेंडूला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. पलटीत घेण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधला फलंदाजाला. सलग दुसरा चेंडू देखील सुनील याच्या बॅटमधून निर्धाव आणि याचबरोबर षटक क्रमांक 4 संपते. 4 षटकांची धावसंख्या 44 आणि विजयाचं लक्ष 45 धावांचं. तुर्तास मी आपणास घेऊन चालते टॉस बॉक्समध्ये. करूया दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचं एक नाणेफेक. एका बाजूला सोनादेवी टेमगर तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. नाव सांगा नाव सांगा. बंडू मोरे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री बंडू मोरे यांच्या शुभ हस्ते आपण करूया एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला कुश, अरे वा, संदीप मोरे यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. कुश, चला आपण तिकडे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला पुढील दोन संघामधून आपण नाणेफेक करूया. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमगर. स्वर्गीय सुंदराबाई गोविंद पाटील यांच्या नावानं खऱ्या अर्थानं आम्हाला टॉस बॉक्स उपलब्ध झालं. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करतो. एका बाजूला वीर तानाजी दापोडे. कुश, आपण देखील जॉईन व्हा. स्वर्गीय सुंदराबाई गोविंद पाटील यांच्या नावानं आम्हाला टॉस बॉक्स उपलब्ध झालेले आहे. अध्यक्ष चषक 2026 स्पर्धेतला तिसरा सामना मित्र आपण पाहतोय. सुभाष भाऊ वासेवा. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कॅप्टन बोर्ड टीम आणि आमचे मान्यवर बघा. एका बाजूला जोशी 11 फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक 2026 असा लोगो आहे. कोण बोलतो डिसाईड करा तुम्ही. इथं उडवा, आता खाली नाही पडला. चला विष्णू भाऊ काय म्हणणं आहे? अध्यक्ष चषक म्हणणं आहे मात्र अगेन्स्ट जोशी फाउंडेशन पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण पुण्याच्या एकदा मान्यवर कक्षामध्ये विराजमान. सोनादेवी टेमगर संघाचे कॅप्टन युवराज चौधरी आपण नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग घेणार. बॅट फर्स्ट या मागचा काय मुख्य उद्देश? काय नाही, बॅटिंग घेणार. फलंदाजी करून समोरच्या संघाला एक जास्तीत जास्त टार्गेट देऊन थोडंसं तुमच्याकडे मला वाटतं गोलंदाजी देखील चांगली आहे, फलंदाजी देखील चांगली आहे. आपण नाणेफेक जिंकली आणि प्रथम आपण बॅटिंगकडे दारशी निर्णय घेता. जास्तीत जास्त धावा करून समोरच्या रंगाला थोडंसं प्रेशरवाईज करण्याचा आपला प्रयत्न असेल. सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, तालुका क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच स्पर्धा खेळतो, तुम्ही देखील चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता. मात्र एकमेव हटके स्पर्धा आपण पाहतो अध्यक्ष चषक 2026 रणजी स्पर्धा, डे नाईटची स्पर्धा. कशी वाटते? चांगली केलेलं आहे. डे नाईट चषक, अध्यक्ष चषक चांगलं आहे. ऑल दी बेस्ट मित्रा. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जी नाणेफेक तुझ्यासाठी महत्त्वाची होती. नक्कीच महत्त्वाची होती. आम्ही क्षेत्ररक्षण घेणार होतो पण चांगलं झालं त्यावेळी बॅटिंग घेतली. पण जे हवं ते मिळतंय. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं, समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असं काही टार्गेट फिक्स नाही. मातीचा विकेट आहे
गोलंदाजी चालतो आम्ही पहिले सामना बघितला का बॉल हे मूव होतात थोडेसे, पण कमीत कमी धावाचा टार्गेट असला तर चांगलं होईल. खऱ्या अर्थानं अध्यक्ष साहेबांनी अगोदरच एक भविष्यवाणी केली होती की कमिंग सून येणाऱ्या कालामधून माझ्या माध्यमात एक मोठी स्पर्धा आयोजित केली जाईल आणि ती प्रत्यक्षात आपण मैदानाच्या स्पर्धेचं आयोजन पाहतो. ही स्पर्धा कशी वाटते? अतिशय सुंदर आयोजन आहे. आम्ही या स्पर्धेची वाट बघत होतो. खरं तर सर्व पोरंही सांगत होती की आता उन्हात खेळायचं नाही, पण आदेश असे आम्ही डे नाईट आहेत. जरी डेला असतं तरी आम्ही पण खेळलो असतो, पण डे नाईट आहे, चांगलं आहे, चांगलं आयोजन केलं आहे. धन्यवाद आदेश साहेब. खूप खूप धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. बघा टॉस बॉक्समधून ब्रेकिंगमुळे दोन संघांमधून नाणेफेक झाली. नाणेफेकचा कॉल लागतोय सोनादेवी टेंभूर संघाच्या बाजूने, ज्यांना दाटशील निर्णय स्वीकारलेले फलंदाजी करण्याचा आणि अगेन संघ अर्थातच वीरता आणि दापोडे संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन चालतोय कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्जित माझे परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ गोरसई ओल टू मनोज ठाकरे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं तर 4 षटकांमध्ये 5 बाद 44 धावा जमा केल्याने 45 धावांचं लक्ष या ठिकाणी कालिका माता कालवार या टीम समोर ठेवलं गेलं. सुरुवात चांगली झाली होती, परंतु मध्यंतर काळामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी बनल्या गेल्या. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर 44 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला टोटल म्हणता येणार नाही आहे, परंतु खराबी नाही आहे. म्हणजे 50-50 अवस्थेमध्ये ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. 45 धावा या ठिकाणी 24 बॉलमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. पहिला ओव्हर हाताळण्यासाठी या ठिकाणी गणेश पाहतोय आणि प्रवीण आणि बाला ही सलामीची जोडी नेहमीप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. गेम ऑन खेळायला सुरुवात होते. पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर स्टेअर करण्याचा प्रयत्न होता पॉईंटला खेळण्याचा, परंतु चेंडू मात्र खाली राहिला जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे. सुरुवात चांगली या ठिकाणी गोलंदाज करतोय डॉट बॉलने. 45 धावा आहेत. तेवढी सोपी ही मॅच नाही आहे कालिका माता कालवार टीमसाठी. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस बिगिट घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोचला जाईल का? यस, पोचला जातोय आणि या ठिकाणी पहिला झटका पहिला हदरा लागला जातोय आणि सुनील यांचा मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळाला आणि वेल जज कॅच. पहिला गडी बाद झेलच्या स्वरूपात. पहिली मॅच जर पाहिली तर खूप चांगली पाहायला मिळाली होती. बंदरावरती काल्हेर टीमची गोलंदाजी सुरुवात तिथनं खूप चांगली झाली. तदनंतर आपण पाहिलं ही मॅच मैदानाच्या रंगते. 45 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवरती एक सफलता म्हणजे कुठेतरी धोक्याची घंटा या ठिकाणी वाजताना दिसते कालिका माता कालवार टीमसाठी. आदित्य 11 पिंपलास गोलंदाजी करत असताना सुरुवात दमदार असरदार या ठिकाणी होते. विशाल येतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जोशी 11 भादवाड टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. या आयोजन नियोजन अध्यक्ष चस्काज 2026 महापर्व आणि गर्व वाटेल असं आयोजन नियोजन. डे नाईट स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. अफलातून पिकअप शॉट, क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर खडे खडे लॉप केला गेला. चेंडू मात्र तोलून मापून लोंगांच्या अपच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा पार. षटकार. 6 धावा येत आहेत. धावांची गरज आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती गडी बाद झाले, धाव नव्हती. प्रेशर दडपण जरूर होतं, परंतु काय पिकअप शॉट या ठिकाणी पाहायला मिळालं. अतिशय टायमिंग योग्य तो साधला गेला. हवाई सफर करून चांगला फटका षटकार. आता मात्र आपण पाहतोय ऑफस्टिकवर ठेवला गेला होता. बॅटची वरील कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. जवळजवळ 11.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. तुम्हाला 3 षटक जे आहेत ते 17 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. आपण काल पाहिला आयोजक टीम भादवड बी टीमलाही त्याची पनिशमेंट दिली गेली होती. तोही लेट गोलंदाजीचं प्रदर्शनाचं पाहायला मिळालं होतं आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी तो नियम फॉलो करायचा आहे. यावेळेस गॅपमध्ये क्या बात आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू मात्र सीमा पार होतोय. दणदणीत चौकार.
ही खासियत आहे बाला यांची, कारण गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो नेहमीच त्यांच्या माध्यमातून चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज या ठिकाणी पाहतोय आपण काय फटका अफलातून, नैन स्पर्श करणारा हा, नैन सुख देणारा हा चांगला फटका चौकार. यावेळेस वाढू शॉट. आता मात्र हा वाईट सबर पुल केलेला पॉवरफुल चेंडू होत सीमा रेषेच्या बाहेर, गुल षटकार. या 6 धावेने डावाला आकार मिळतोय. धावसंख्या अफलातून झपाट्याने वाढते. धावफलकावरती 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. 45 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी काय सुरुवात बाला यांची पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय विशालच्या बॅट मधून सुद्धा एक विशाल काय षटकाराला सिंगल घेतली, स्ट्राईक बाला याला दिली. चौकार गॅप मधून अतिशय आत्मविश्वासाने फटका खेळला गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर हुक केलं गेलं. पॉवरफुल तो फटका षटकार पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 17 धावा. 11.25च्या सरासरीने पहिल्या चेंडूपासून धावा धावफलकावरती जमा करायच्या होत्या. पहिल्या षटकानंतर 17 मध्ये अधिक धावा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. आता मात्र येणारे 18 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण 28 धावांचं उरलं गेलं आहे. समीकरण होतं कुठं आणि आता समीकरण आलं कुठं. जवळजवळ आता 9.33च्या सरासरीने आता धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. समीकरण थोडंसं सोपं झालेलं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17. पॉवर प्लेचं ओव्हर होतं. पॉवरफुल फलंदाजी त्या ठिकाणी विशाल आणि बालाजी पाहायला मिळाली. परवीन यांना खाता खोलता आलं नाही आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहिलं तर रमाकांत गोलंदाजी मार्कवरती. क्षमता आहे डावाला सावरण्याच्या, अवेअरनेस कमबॅक करण्यासाठी जाणला जातोय हा गोलंदाज. पाहूया ती कमबॅक गोलंदाजी होईल का, अचूक टप्पा लाईन लेंथ या ठिकाणी पाहायला मिळेल का, संघासाठी एक चांगलं योगदान देईल का, याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. फिल्डिंग प्लेस ही सजवली गेली आहे. डीपमध्ये जास्तीत जास्त खेळाडू तैनात पाहायला मिळत आहेत. लॉंग काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग. क्या बात आहे. ऑफस्टिकवर चेंडू या ठिकाणी ठेवला गेला होता. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. बाकी आपण पाहतोय कव्हर पॉईंट डीप, एक्स्ट्रा कव्हर डीप आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, त्याचबरोबर स्क्वेअर लेग असे डीपमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. ज्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल अशा ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं गेलं आहे. पाहूया इथे किती ताकद झोकता येईल. क्या बात है, वाह, खडे खडे, क्या बात है, स्टँड ॲट डिलिव्हर. कव्हरच्या डोक्यावरून या ठिकाणी चेंडू सीमा पार. अजून एक बिग हिट बालाच्या बॅट मधून येतोय षटकार. डावाला लवकर संपवण्याच्या नादामध्ये या ठिकाणी बाला दिसतोय, कारण आक्रमक रूप आहे. 3 चेंडूंचा खेळ गेला, 16 धावा धावफलकावरती जमा केले गेल्यात. म्हणजे पाहू शकता आपण किती आक्रमकतेने या ठिकाणी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती हाणामारी फायरिंग पाहायला मिळते. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होतं तयार, सरसावत आहे गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे, पूर्ण लेनचा पाहतो यॉर्कर टाईपचा हा चेंडू पूर्णपणे चाप केला गेला, स्वतःला बचावलं गेलं. डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी बालाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या चेंडूची खऱ्या अर्थाने गरज आहे, व्हेरिएशन असणं गरजेचं असतं त्या पद्धतीचा. मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर अफलातून फटका, त्यानंतर या ठिकाणी रमाकांत कमबॅक केले गेले आहेत. असंख्य जर पाहिली धावफलकावरती तर 24 धावा धावफलकावरती आहेत. अजून 21 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ठिकाणी आपण पाहतोय. आणि 15 मध्ये पाहिजेत त्या 21.
या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होतं तयार गोलंदाजी मार्कवरती. आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा तयार होईल, सरसावेल. आतापर्यंत आपण पाहतोय चांगली कामगिरी बंदरामध्ये काढलेली टीमची पाहायला मिळते. काय आपल्यातून गोलंदाजी यावेळेस क्या बात आहे. पडल्यानंतर आतल्या बाजूने थोडा स्पिन केला जातोय, परिणाम स्वरूप या ठिकाणी पाहायला गेलं तर बीट होते बाला या ठिकाणी आणि डॉट चेंडूची होती समाप्ती. षटकार लागल्यानंतर कुठेतरी पाऊल उचलून टाकला जो पुकून टाकला जातो, विचारपूर्वक चेंडूची हाताळणी केली जाते, हे खऱ्या अर्थाने करणं गरजेचं असतं. चुकी होते, चुकीला सावरणं आवरणं आणि त्याच्यावरती मात करणं हे खूप मोठं गणित आहे, ते साधताना पाहायला मिळतंय गोलंदाज. परंतु किती वेळ शांत बसू शकेल बाला यास या ठिकाणी पाहतोय. लोकांच्या रिझनला कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल झाला, दुसरी धाव घेण्याचा मानस जरूर धरला होता या ठिकाणी विशालने, बट सिंगलच मिळेल, त्यापेक्षा अधिक काही नाही आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 25 धावा. दुसऱ्या चेंडूवरती आला होता षटकार, असं वाटलं होतं या ओव्हरमध्ये धावा अधिक बनल्या जातील, पण 3 चेंडूमध्ये या शेवटच्या एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली तर 25 अजूनही 20 धावेची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 13 मध्ये 20. प्रत्येक ओव्हरमध्ये सामना पलटी होताना पाहायला मिळते. गोलंदाज या ठिकाणी कुठेतरी धावा थांबवतोय. फुल टॉस होता, लेग स्टिक वरती सोडून दिलं बॅटरने, माहिती आहे की लेग स्टंप वरती चेंडू आहे आणि व्हाईट बॉल. पुढील चेंडू, क्या बात आहे. हाही चेंडू पाहतोय पण ओव्हर पिच डिलिव्हरी होती, स्विंग भरपूर चांगला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हवा वाहते मैदानावरती त्या पद्धतीने चेंडू मात्र हलतोय डुलतोय आणि हा चेंडू आपण जर पाहिला तर निर्धाव शेवटचा पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर राहिली ती म्हणजे पाहू शकता 26 धावा. अजूनही 19 धावाची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 19, 12 मध्ये आल्या या ठिकाणी पाहिलं तर 26. अजूनही सामना संपलेला नाही आहे. तिसरं षटक या ठिकाणी अंबादास येतो गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक म्हटलं तर अतिशय महत्वपूर्वक या 4 षटकाच्या सामन्यामध्ये विचार केला तर, कारण इथनं समजतं शेवटच्या ओव्हरला किती धावांचं टार्गेट शिल्लक राहील. त्याच्यासाठी हा जो ओव्हर आहे ना तो खूप दोन्ही टीमसाठी महत्वपूर्वक असतं. बॅटिंग टीम विचार करते की या ओव्हरमध्ये जास्त धावा जमा करून शेवटच्या ओव्हरमध्ये कशा तरी कमी धावा ठेवाव्या लागतील, आणि गोलंदाज विचार करतो की या ओव्हरमध्ये कमी धावा जर राहिल्या तर शेवटच्या ओव्हरला जास्त धावा राहतील. असा हा दोघांचा बॅलेन्सिंग थिंकिंग आपल्याला पाहायला मिळते. या थिंकिंगमध्ये, या विचारामध्ये कुठली टीम अग्रेसर ठरेल पाहूया. अंबादास गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला असेल. बाला ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आतापर्यंत 17 धावा आलेल्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ त्यांनी केलेला आहे. विशाल याने पाहतोय 8 धावा जमा केल्या, त्यांनीही 4 चेंडूंचा खेळ केला गेला आहे. म्हणजे दोन्ही बॅटरने धावा भरपूर चांगल्या बनवलेल्या आहेत, डावाला सावरलेल्या आहेत. प्रवीण याने 2 चेंडूंचा सामना केला, खाता उघडता आलं नाही आहे. 11 मिनिटाचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 3 षटक तुम्हाला 17 मिनिटामध्ये कव्हर करायचे आहे. सारे 17 झाले तरी पॅनलाइज केले जाईल, कारण स्वतः आयोजक टीम अर्थात जोशी एलन भादवड टीमला आपण पॅनलाइज केले गेलं आहे. म्हणजे गै कुणाची केली जाणार नाही आहे. मग आयोजक टीम असो किंवा आमची पाहुणी टीम असो, तिला पॅनलाइज केलं जाईल. आणि दोन्ही टीमला विनंती असेल की लवकरात लवकर खेळ संपन्न करावा. पुढे चेंडू अंबादास वरती प्रति हल्ला दहाडला जातोय वहागा साडका, आणि या ठिकाणी येतोय बिग हिट षटकार. भरपूर साऱ्या दारोमदार लावल्या होत्या अंबादास वरती की हा धावा थांबवू शकेल, परंतु पहिल्या चेंडूवरती आक्रमण, आणि आक्रमण पाहायला मिळालं बाळा यांचं. आज बाला यांना चेंडू हा बॉल नसून तर फुटबॉल दिसतोय, कारण प्रत्येक चेंडूवरती त्यांच्या धावा या ठिकाणी बनल्या गेल्या आहेत. म्हणून तर मगाशी म्हटलं होतं की या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा जमा करता येतील तेवढ्या धावा जमा करण्याचा प्रयत्न बाला निश्चित करेल, कारण
मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस उतरतं त्यावेळेस गणित घेऊनच उतरते, मग गोलंदाज असो किंवा फलंदाजी असो, नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये बरोबर कॅल्क्युलेशननुसार स्कोअर कार्ड धावत असतो आणि त्या पद्धतीने येतोय पहिल्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 32. अजूनही 13 धावेची आवश्यकता आहे. अंबादास ज्याच्यावरती भरपूर लावले होते दारोमदार, पण पाहूया षटकार लागल्यानंतरही या क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक गोलंदाज कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. समर बाला आज भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती डबल टोल वसूल केला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. हाय अँड हँडसम षटकार. बॉल द्या बॉल. या 6 धावेने डावाला मिळतोय आकार. धावसंख्या 38 धावा. आता मात्र आव्हान थोडस शेष राहील आहे, अर्थात 7 धावेची आवश्यकता आहे. तिसरं ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या ओव्हरमधील 2 चेंडू झाले. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. पाहूया या ठिकाणी भविष्यवाणी केली होती ती खरी ठरते का. परंतु चेंडू निघून जाते. शॉट थर्ड मॅनच्या रिझनला सिंगल येते. सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या पाहिली तर 39 या अंकावरती 6 धावेची आवश्यकता आहे सामना विजय संपादन करण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वीरतानाजी दापोडे सोनादेवी टेमघर. वीरतानाजी दापोडे टीमला विजयाची प्रतीक्षा आहे. यावेळेस हलक्या हाताने दिशा देण्याचं काम पाहायला मिळत होतं. पॉईंटच्या रिझनला चेंडू निघून जातोय. सिंगल पुन्हा एकदा या ठिकाणी येते. आता मात्र 5 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये होते का कंप्लीट पाहूया, कारण या ठिकाणी ती भविष्यवाणी केली होती की 3 ओव्हरमध्ये कदाचित हा सामना संपेल, म्हणून मगाशी म्हटलं होतं की 9 चेंडूमध्ये त्या धावा बनवायला लागतील. पाहूया. आणि इथं मात्र अनिश्चिततेने भरलेला खेळ नेहमी जसं म्हणतोय तसं घडतं की काय, परंतु झेलवरती शतरषक पोहोचला नाही आहे. तदरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी होत आहेत कंप्लीट. 2 धावेने धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 42. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधील. पाहूया 3 धावांची आवश्यकता आहे. षटकार येतो की चौकार येतो, काय येतो पाहूया. क्या बात आहे. प्रेडिक्शन या ठिकाणी सही होतंय की काय. आणि हा या चेंडू जातं सीमा पार. अतिशय चांगल्या पद्धतीचा दणदणीत विजय या ठिकाणी संपादित होतोय. कालिका माता कालवार टीमचा वार मात्र काय झेलता आला नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदित्य 11 पिंपलास टीमला आणि मॅन ऑफ द मॅच साठी जर पाहायला गेलं तर नो डाऊट ज्याने गोलंदाजी चांगली केली आणि आपण पाहिलं चांगला सामना फिनिश केला गेला बाला. तर बाला पण यायचा आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा